महाराष्ट्रामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने 5 नवीन योजना चालू केल्यात. मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी या 5 योजनांची तातडीने अंमलबजावणी करायला लावली. ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबातील अनेक तक्रारी लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांच्यासाठी चांगल्या 5 योजना चालू केल्या. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा उपचार आता इथून पुढे राज्य सरकार करणार आहे. त्याचबरोबर सर्वांना पेन्शन देखील देण्यात येणार आहे. कित्येक दिवसापासून रखडलेल्या या योजना 1 तारखेपासून ज्येष्ठ नागरिकांना लागू होणार आहेत. 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेसाठी 32,000 कोटीची तरतूद केली आहे. आता महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी लागणार आहे. घरामधील लोक त्रास देतात, घरामधील सून मुलगा तुम्हाला सांभाळत नाही किंवा सांभाळण्यासाठी कोणी नाही, तर आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी एक पॅकेज जाहीर केलंय. ज्यांच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं वय 45-50च्या वरती आहे, जे आपल्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना सांभाळत आहे, त्यांच्या सर्वांसाठी राज्य सरकारची लॉटरी लागली आहे. कारण की त्या घरामध्ये आता पेन्शन भेटणार आहे, दवाखान्याचा उपचार मोफत भेटणार आहे, घरामधील किराणा देखील अगदी मोफत मिळणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या 5 योजना आणल्यात, त्याच्यामधील पहिल्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 60,000 रुपयाचं अनुदान मिळणार. दुसऱ्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जो खर्च लागतो, मग तो ऑपरेशनचा असतो किंवा औषधा गोळ्यांचा असतो, तो संपूर्ण खर्च आता राज्य सरकार त्यांच्या दुसऱ्या योजनेतून करणार आहे. तिसऱ्या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना घर बांधण्यासाठी पैसे मिळतील. चौथ्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानसिक खर्चासाठी पैसे मिळणार आणि 5व्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जो काही खाण्यापिण्यासाठी खर्च लागतो, जो काही किराणा लागतो, तो दिला जाणार. पण आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र द्यावा लागतील. पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत, पण त्यामधील फक्त 80 लाख लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी 32,000 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून राज्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात आले, सर्वांनी लवकरात लवकर या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे. कारण की जे ज्येष्ठ नागरिक लवकर फॉर्म भरतील किंवा त्यांच्या घरामधील व्यक्ती त्यांचा फॉर्म भरतील, त्यांना 2 दिवसामध्ये 40,000 रुपयाचा निधी जमा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सरकारच्या 5 नियमांचं पालन करावं लागेल. जे ज्येष्ठ नागरिक या 5 नियमांमध्ये बसतील, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे आपल्या घरात कोणीही ज्येष्ठ नागरिक असो, तुमचे सासू सासरे असो किंवा आई वडील असो किंवा काका मावशी असो किंवा मामा मामी असो, त्यांच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी, त्यांच्या दैनंदिन आहारासाठी ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही हा फॉर्म भरला, 5 कागदपत्र दिली, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 2 दिवसामध्ये 40,000 रुपये मिळतील. त्यामुळे जर आपल्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, तर सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे की सरकारी या योजनेचा लाभ चांगली लोक घेतात. तर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला राज्य सरकारमार्फत पेन्शन हवी असेल किंवा तुम्हाला घर बांधण्यासाठी राज्य सरकारच्या निधीमधून पैसे हवे असतील किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला औषधा गोळ्यांसाठी किंवा ऑपरेशनसाठी पैसे हवे असतील, तर हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा. ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयामध्ये आता सरकारकडून मोठी मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एकदम आनंदाची बातमी. कारण म्हणजे राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त एकच योजना नाही, अशा 5 योजना आणल्यात, ज्याच्यामधून त्यांना चांगला फायदा मिळणार. ही योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त अनुदान मिळणार. दुसरी योजना आहे त्यामध्ये जर आपल्याला घरकाम करायचं असेल किंवा आपल्या घराच्या भिंती बांधायच्या असेल, त्यासाठी आपल्याला राज्य सरकारकडून अनुदान मिळेल. तिसरी योजना आहे आपल्याला राज्य सरकारमार्फत महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळणार. चौथी योजना आपल्याला हॉस्पिटलमध्ये औषधा गोळ्यांसाठी पैसे लागतील किंवा ऑपरेशनसाठी पैसे लागत असेल, तर याचा संपूर्ण खर्च आता राज्य सरकार घेणार आहे. 5वी योजना म्हणजे आपल्या घरातील किराणा, दैनंदिन जीवनामध्ये जो आहार लागतो आपल्याला, तो राज्य सरकारमार्फत मिळणार आहे. आता काही दिवसा अगोदर राज्य सरकारने एक मोठा सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलंय, त्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडे मुलं बाळं सुना व्यवस्थित लक्ष देत नाही, त्यांना पुरेसा आहार मिळत नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जात नाहीत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये काहींना बीपीचा त्रास असतो, काहींना हाडांचं दुखणं असतं. सर्वांसाठी जर घरातील मुलं बाळ सून व्यवस्थित लक्ष देत नसेल, तर ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. ही गोष्ट राज्य सरकारच्या लक्षात आली. तर महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त पैशाची गरज आहे, ही सरकारच्या लक्षात आली. म्हणूनच राज्य सरकारने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 32,000 कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. म्हणूनच आपल्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक कोणी असेल, मग तिथे आपले आई वडील असो किंवा सासू सासरे असो किंवा काका मावशी असो किंवा मामा मामी असो, त्यांना जर घरामध्ये व्यवस्थित सांभाळत असतील, तर या सर्व योजनेचा लाभ त्यांच्या मुलांना मिळेल. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल
तर सर्वांनी लक्षपूर्वक पहा, कारण यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची गरज पडणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांकडे ही कागदपत्र नसतील तर त्यांना फक्त एकच कार्ड काढावं लागेल. त्या कार्डच्या आधारावरती तुम्हाला या 5ही योजनेचा लाभ घेता येईल. कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. आता पाहूया आपण या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी कसा घ्यायचा आहे. जर आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतील किंवा आपले सासू सासरे असतील किंवा काका मावशी असतील, मामा मामी असतील, त्या सर्वांसाठी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जेणेकरून त्यांचा हॉस्पिटलचा खर्च, त्यांचा दैनंदिन आहाराचा खर्च आणि त्यांचा प्रवासाचा खर्च राज्य सरकारमार्फत मिळेल. हे सर्व पैसे आपल्या खात्यावरती जमा होतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्यामध्ये पहिला नियम आणि पहिली अट अशी आहे, जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल किंवा आपल्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, त्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्या घरामध्ये जेवढे काही मेंबर असतील, म्हणजे एका राशन कार्डवरती ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत, सर्व लोक एका कुटुंबात मोडतात. मग ज्या ज्या व्यक्तींची नावं राशन कार्डमध्ये आहे त्या सर्वांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर आपल्या घरामध्ये 2 मुलं, 2 सुना आणि ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांच्या उत्पन्नाची एकूण बेरीज रक्कम 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. उत्पन्न दाखवण्यासाठी आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार. हे झालं पहिलं कागदपत्र. तर ही योजना महाराष्ट्रामधील गोरगरीब लोकांसाठी आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आपल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना कसे तरी करून सांभाळत आहे. त्यांच्यासाठी खास करून या योजना काढल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसरा नियम आणि दुसरी अट म्हणजे आपल्याकडे पिवळं किंवा केसरी रंगाचं राशन कार्ड असणं आवश्यक आहे. तर आपल्याकडे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता पिवळं आणि केसरी रंगाचं कार्ड का ठेवलंय? पिवळं आणि केसरी रंगाचं रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. आपल्याकडे जर पिवळं आणि केसरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ सहज घेता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा नियम म्हणजे आपल्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरात कोणीही इन्कम टॅक्स भरत नसावा. अशा प्रकारे यामध्ये अटी घालण्यात आल्यात. आपण जर या अटीमध्ये बसत असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. तर नेमकं मुख्य कागदपत्रे आपल्याला कोणती लागतील ते पण पाहून घेऊ. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्ड ही 3 कार्ड खूप महत्त्वाची आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपल्याला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र लागणार. आपलं वय किंवा आपल्या घरामधील व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपल्याला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजेच सिनियर सिटीजन प्रमाणपत्र हे काढावं लागणार आहे. आता या योजनेचा लाभ आपल्याला नेमकं कशा प्रकारे मिळणार आहे ते पाहू. आपली योजना आहे त्यामध्ये आपल्याला 5 लाख रुपयाचा फायदा मिळणार. तुम्हाला कुठलंही दुखणं झालं, कुठलाही आजार झाला किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असो, त्याच्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंत उपचार फ्री मिळणार आहे. यासाठी आपल्याकडं आयुष्यमान भारत कार्ड हे असणं आवश्यक आहे. या कार्डच्या आधारावरती आपण 5 लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात. नंतरची योजना म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना. या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला 3 ते 4.5 हजार रुपये पेन्शन म्हणून भेटणार आहे. जर या पैशाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला महिन्याभराचे जवळपास 50,000 रुपये मिळतात. शिवाय जर ज्येष्ठ नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अप्लाय केला तर त्यांना अतिरिक्त निधी दिला जातो आणि त्या व्यक्तीचं सर्वात पहिले यादीमध्ये नाव घेतलं जातं. मला जर दर महिन्याला पेन्शन हवी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढावं लागणार. नंतर वयश्री योजनाचा फॉर्म भरावा लागणार. त्यामधून तुम्हाला दर महिन्याला 3 ते 4.5 हजार रुपये पेन्शन म्हणून भेटतील. जे वर्षभराचं धरलं तर आपल्याला 50,000 रुपये पेन्शन म्हणून भेटतात.